ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्री वीतरागाय नमो नमः। नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहूनम्। वर्तमान जिनशासन नायक भगवान महावीर स्वामी की जय। आचार्य भगवान कुंद कुंद स्वामी की जय। आचार्य भगवान उमा स्वामी महाराज की जय। आचार्य भगवान नेमीचंद्र स्वामी की जय। आचार्य भगवान शांतिसागर महाराज की जय। आचार्य भगवान विद्यासागर मुनिराज की जय। समस्त मुनी संघ की जय। जय जिनेंद्र श्रावक बंधू आणि भगिनींनो, आजच्या भागामध्ये आपण जीव या तत्वाबद्दल चर्चा बघणार आहोत. त्या अगोदरची पार्श्वभूमी समजणे महत्वाचे आहे. तत्वार सूत्र या ग्रंथामध्ये एकूण 10 अध्याय आहेत व एकूण 357 श्लोक आहेत. प्रथम अध्यायामध्ये 33 श्लोक आहेत. यामधील पहिले 4 श्लोक याप्रमाणे आहेत. सम्यक दर्शन ज्ञान चरित्राणी मोक्ष मार्ग तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम तन निसर्गाधिगमज माधवा जीवा जीवा स्त्रव बंध संवर निर्जरा मोक्षास्तत्वम. हे 4 श्लोक आहेत. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक चरित्र यांची एकता म्हणजे मोक्ष मार्ग आहे. तत्वावर श्रद्धा असणे म्हणजे सम्यक दर्शन होय. ते निसर्गज आणि अधिगमज या दोन्ही मार्गाने प्राप्त होते. जीव अजीव आस्त्रो बंध संवर निर्जरा व मोक्ष हे 7 तत्वे आहेत. ज्यामध्ये चेतना आहे ते जीवद्रव्य आहे. तो दर्शन ज्ञान चेतनेने युक्त आहे. या लोक आकाशामध्ये अनंतानंत जीव आहेत. मुख्यतः ते 2 भागामध्ये विभाजित असून ते मुक्त अवस्थेत असलेले आणि संसार अवस्थेत असलेले असे आहेत. म्हणजे जे कर्मबंधनातून मुक्त आहेत ते मुक्त जीव आणि ज्यांना कर्मबंध सुरू आहे ते संसारी जीव होत. संसारी जीवामध्ये जे मोक्ष मार्गामध्ये स्थिर आहेत अथवा मोक्ष मार्गाची साधना करत आहेत ते भव्य जीव असून ते सम्यक्तयुक्त असतात. परंतु जे इंद्रिय भोग विषयामध्ये रममाण असतात व मिथ्यात्वयुक्त असतात ते अभव्य आहेत. भव्य जीव वर्तमान अवस्थेत अथवा भविष्यातील मनुष्यभावामध्ये कधी ना कधी केवळ ज्ञान प्राप्त करून कर्मापासून कायमस्वरूपी मुक्त होतात. जे जन्म मरणाच्या चक्रातून पूर्णपणे मुक्त होतात त्यांना सिद्ध भगवान असे म्हणतात. ते लोकाशाच्या अग्रभागी विराजमान असून ते अनंत दर्शन, अनंत ज्ञान व अनंत वीर्य, अनंत सुखामध्ये रममाण असतात. ओम नमः सिद्धेभ्यः. ओम नमः सिद्धेभ्यः. ओम नमः सिद्धेभ्यः. मोक्षमार्गशनेतारं भेतारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धे. वन्दे तद्गुणलब्धे. वन्दे तद्गुणलब्धे. वर्तमान शासन नायक महावीर भगवान की जय. द्वादशांग जिनवानी माता की जय. आचार्य उमा स्वामी मुनि महाराज की जय. चारित्र चक्रवर्ती आचार्य शांतिसागर मुनि महाराज की जय. संत शिरोमणी आचार्य गुरुवर विद्यासागर मुनि महाराज की जय. आचार्य प्रवर श्री समयसागर मुनि महाराज की जय. निरापक श्रमण मुनि नियम सागर मुनि महाराज की जय. 3,9 करोड़ मुनि राजों की हो. अक्षय सागर मुनि महाराज की जय. महान आचार्य उमा स्वामी मुनि महाराज जे आचार्य कुंदकुंद महाराजांचे पट्टशिष्य होते.
सर्वसाधारण 2000 वर्षापूर्वी. तत्वार्थ सूत्र हे आपल्या जैन दर्शनामध्ये पहिलं संस्कृत शास्त्र आहे. पहिलं संस्कृत अध्यात्मशास्त्र आहे. या शास्त्राचा जर आपण चांगल्या रीतीने जर अभ्यास जर केला तर म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे इतर शास्त्रांचं म्हणजे तत्वार्थ सूत्र, आप्तमीमांसा आणि आलाप पद्धती या 3 शास्त्रांचा जर आपण म्हणजे चांगल्या रीतीने जर अभ्यास केला, स्वाध्याय जर केला, मग अन्य शास्त्र सुद्धा आपल्याला समजायला काय अडचण होणार नाही. असं आहे. म्हणजे इतक्या चांगल्या रीतीने हे केलेले आहे. मोक्षमार्गश नेतारं भेतारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धे. कुठलंही कार्य चालू करायच्या अगोदर मंगलाचरण पासून आपण सुरुवात करतो. मंगलाचरण पासून तसं पाहिलं तर मंगलाचरण 3 वेळा म्हटलं जातं. मंगलाचरण सुरुवातीला, म्हणजे मध्ये आणि नंतर. मंगलाचरण का म्हटलं जातं? मंगलाचरण म्हणण्याची म्हणजे तशी प्रथा का चालू झाली? म्हणजे कुठलंही आपण चांगलं कार्य चालू करू शकतो, म्हणजे चालू करतो ते कार्य निर्विघ्नपणे पूर्ण व्हावं हा एक उद्देश असतो. दुसरं, कुठलंही कार्य चालू करायच्या अगोदर आपण इष्ट देवतांना नमस्कार करून म्हणजे काम चालू करावं, म्हणजे असं हे असतं. तिसरं, याच्यामध्ये नास्तिकताचा परिहार. आस्तिकता म्हणजे काय? म्हणजे बाबा जे स्वर्ग आहे किंवा नरक आहे किंवा आत्मा आहे, म्हणजे याच्यावरती ज्यांच्या श्रद्धा नाही ना, म्हणजे त्यांना काय म्हणावं लागेल? आपल्याला आस्तिक म्हणावं लागेल. आता काही लोक म्हणतात, अरे स्वर्ग कोणी पाहिला आहे, नरक कोणी पाहिला आहे, म्हणजे त्यांना आस्तिक म्हणता येईल का? म्हणजे नास्तिकतेचं जे परिहार होण्यासाठी आपण मंगलाचरण हे करतो. अजून मंगलाचरण कशासाठी करतो? मंगलाचरण परवा सौम्यसागर महाराजांनी सांगितलं. सौम्यसागर महाराजांनी काय सांगितलं? गुरु महाराजजी शिष्यांच्या वरती अनुग्रह करण्यासाठी मंगलाचरण केला जातो. अनुग्रह म्हणजे ज्या ठिकाणी उच्च लोकांनी त्याची सुरुवात जर केली, उच्च लोकांनी जर म्हटलं, मग ऑटोमॅटिकली शिष्यांना पण त्याच्यापासून सुरुवात करावी लागते. समजा एखादी चांगली गोष्ट बाबा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांनी म्हणजे त्यांनी अवलंबून करण्याचा प्रयत्न जर केला, मग त्यांच्या खालचे जे आपण लोक आहोत ना, मग आपण पण ते फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. अनुशासनासाठी म्हणजे हे केलं जातं. म्हणजे अशा या 5-6 करण्यासाठी मंगलाचरणचा उपयोग करतात. याच्यात काय म्हटलेले आहेत बघा. आता कुणाला नमस्कार म्हटलेले, नमस्कार आचार्य उमास्वामी मुनी महाराजजी कुणाला नमस्कार सांगितलेले आहेत बघा. मोक्ष मार्गश नेतारम. ते कसे असायला पाहिजेत? मोक्ष मार्गाचे कोण असायला पाहिजेत? नेता असायला पाहिजेत. मग मोक्ष मार्गाचे नेता कोण असू शकतात? अरिहंत असू शकतात. अजून कोण असू शकतात? वितरागी असू शकतात. आणि अजून कोण असू शकतात? हितोपदेशता. म्हणजे हे त्यांचे जे नाही अरिहंत म्हणजे ते हितोपदेशी असायला पाहिजेत, वितरागी असायला पाहिजेत आणि सर्वज्ञ असायला पाहिजेत. हो, तीर्थंकर. हे 3 गुण पण त्यांच्यामध्ये प्रकट झाले पाहिजेत. त्याच्याबरोबर 18 दोषरहित 18 दोष जे असतात ना, 18 दोष त्यांच्यामध्ये प्रकट नाही झाले पाहिजेत. 18 दोष कुठले आहेत? सर्वसार क्षुधा, तृषा, पिपासा, क्रोध, मान, माया, लोभ, म्हणजे हे जे विकार आहेत ना, किंवा निद्रा, म्हणजे 18 प्रकारचे दोषरहित जे आहेत ना, त्यांना काय म्हटलेले आहेत? आप्त. म्हणजे अशा भगवंतांना नमस्कार करून ते या शास्त्रांची सुरुवात केलेली आहे. अरिहंत अनंत आहेत. म्हणजे भूतकाळामध्ये झालेले अरिहंत आहेत, वर्तमान काळामध्ये आहेत, भविष्य काळामध्ये होतील,
अनंत आहेत. म्हणून आपण नमोकार मंत्रमध्ये सुद्धा जर बघितलं ना, नमो अरिहंतानम, म्हणजे अरिहंत जे आहे ना, म्हणजे कुठल्या व्यक्तीला नमस्कार केलेला नाही आपण, कुठल्या व्यक्तीला, म्हणजे अरिहंत या पदामध्ये जे जे सामावलेले आहेत त्या सगळ्यांना आपण काय सांगितलेलं आहे, नमस्कार सांगितलेला आहे. असं मोक्ष मार्गाचे नेतारम म्हणजे नेता, कर्मभूभृताम म्हणजे कर्मरूपी पर्वतांचं जे भेदन केलेले आहेत, कर्मरूपी पर्वतांचं जे भेदन केलेले आहेत, भेदन करणाऱ्या, आणि विश्व तत्वाना म्हणजे समस्त तत्व जे आहेत, म्हणजे तत्व किती प्रकारचे आहेत, 7, आणि तत्व किती आहेत, तत्व अनेक आहेत म्हणजे अनंत आहेत, आणि तत्वांचे प्रकार 6 आहेत, 6 प्रकार, सॉरी 7 प्रकार, म्हणजे संपूर्ण 7 प्रकारचे जे तत्व आहेत त्या सगळ्या तत्वांना जे जाणलेले आहेत, म्हणजे विश्वाना संपूर्ण, म्हणजे अधोलोक, मध्यलोक, ऊर्ध्वलोक, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, या 3 काळामध्ये 3 लोकांमध्ये जे 6 प्रकारचे द्रव्य गुण पर्याय सहित ज्यांच्या ज्ञानामध्ये झळकले जातात ना, त्यांना काय म्हटलेले आवडतं आपण, सर्वज्ञ. समस्त तत्वांच्या ज्ञानास तद्गुण लब्धे, त्यांच्या सारख्याच गुणांच्या प्राप्तीसाठी नमस्कार वंदना करतो. आणि नमस्कार आपण कशासाठी करतो, ते अरिहंत आहेत म्हणून आपण नमस्कार करतो का, नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये जसे गुण प्रकट होऊन ते त्यांच्या आत्म्याचे कल्याण करून घेतले, तशा प्रकारचे गुण माझ्यामध्ये पण आहेत, पण ते आता काय झालेले आहेत, दडलेले आहेत. म्हणजे ते आत्म्याचे गुण प्रकट होण्यासाठी मी त्यांना काय करतो, नमस्कार करतो, असं याच्यामध्ये सांगितलेले आहे. कमीत कमी तेवढे आहेत. आता अरिहंतांच्या मध्ये किती गुण आहेत, 46 अनंत आहेत, पण त्या अनंत गुणांचं वर्गीकरण या 46 मध्ये केलं जातं. म्हणजे आता तसे तत्व जर बघितले ना, तत्व सुद्धा अनंत आहेत, म्हणजे तत्वाचे प्रकार सुद्धा अनंत होऊ शकतील, पण त्या अनंत तत्वांचं वर्गीकरण या 7 तत्वांमध्ये म्हणजे सामावलेले आहेत. आता अरिहंत परमेष्ठींचे किती गुण आहेत, 46. कुठले 46 गुण आहेत, बरोबर, 14 देवकृत, अष्टप्रातिहारी, 4 अनंत चतुष्टय. म्हणजे अरिहंत परमेष्ठींचे जन्मापासूनचे 10 लक्षणे असतात, 10 लक्षणे, म्हणजे त्याच्यातील 1-2 जर सांगायचे जर झाले, 1-2 सांगायचं म्हटलं, अरिहंत परमेष्ठींचं शरीर जे आहे ना, हे परम औदारिक शरीर असतं आणि सुगंधित शरीर असतं. त्यांच्या शरीरावरती आपल्याला कसं म्हणजे घाम वगैरे येतो ना, त्यांच्या शरीराला कधी घाम येत नाही. म्हणजे केवळ ज्ञान प्राप्त व्हायच्या अगोदर आहार वगैरे होतो, दीक्षा घ्यायच्या अगोदर, दीक्षा घेतल्यानंतर मात्र नाही. हो, म्हणजे शरीरावरती पसीना वगैरे पण येत नाही, आहार आणि निहार नाही, केवळ ज्ञान प्राप्त झाल्यानंतर. त्यांच्या शरीरामध्ये जो रक्त म्हणजे रक्त असतो ना, तो रक्त आपल्या शरीरामध्ये लाल कलरचा आहे, त्यांच्या शरीरामध्ये जो रक्त आहे तो पांढऱ्या कलरचा आहे. मग पांढऱ्या कलरचा का आहे, याचं उत्तर सांगता येईल का? जसं आईचं त्याच्या मुलावरती प्रेमामुळं आईचं दूध म्हणजे पांढरं होतं, फक्त एका मुलावरती प्रेम असल्याने आईचं दूध पांढरं होतं, पण यांचं वात्सल्य, प्रेम म्हणण्यापेक्षा वात्सल्य जे आहे ना, 3 लोकांमध्ये एकेंद्रिय पासून सज्ञी पंचेंद्रिय पर्यंत जे जीव आहेत त्या सगळ्या जीवांच्या वरती त्यांचं काय वात्सल्य आहे, म्हणजे त्या सगळ्या जीवांचं कल्याण व्हावं असं त्यांच्या भावना आहेत. त्या भावनेमुळं त्यांचं रक्त सुद्धा कसं झालेलं आहे, पांढरं झालेलं आहे. हे अशा प्रकारचे 10 जन्मचे लक्षण आहेत, 10 केवळ ज्ञानाचे. आता त्याच्यात 1-2 सांगायचे म्हटले तर केवळ ज्ञानाचे 10 लक्षणं कुठली? समौशरणमध्ये योजनमध्ये समौशरण असतं, बरोबर.
समूहशरणमध्ये 4 प्रकारचे देव येतात. भवनवासी, व्यंतरवासी, ज्योतिषिक, कल्पवासी. 4 प्रकारचे देव, 4 प्रकारचे देविया. बरोबर. नंतर मुनी महाराजजी, नंतर आरिका आणि महिला, नंतर श्रावक, नंतर त्रियांचे प्राणी. म्हणजे अशा प्रकारचे 12 सभेमध्ये 12 प्रकारचे हे असतात. त्या समूह शरणमध्ये कितीही देव आले, स्वर्ग संपूर्ण रिकाम करून म्हणजे सगळे देव देवी आले, सगळे त्रियांचे आले, सगळे मुनी महाराज आले, माताजी आले, तरी सुद्धा त्याच्यामध्ये जागा कमी पडत नाही. हे समूह शरणचं हे आहे. अजून त्याच्यामध्ये काय, समूह शरणमध्ये सिंह आणि गाय असं शेजारी शेजारी बसून भगवंतांचं दिव्य ध्वनी ऐकतात. शत्रुत्व राहत नाही, वैर राहत नाही. किंवा साप किंवा नेवला असं शेजारी शेजारी बसून भगवंतांचं दिव्य ध्वनी ऐकतात. म्हणजे हे कशाची लक्षण आहेत, केवळ ज्ञानाची लक्षण. नंतर मग देवकृत 14 आहेत. देवकृत 14 आहेत. मग त्याचं डिटेल पाहिजे तरी आहे माझ्याकडे, पाठवले मी. देवकृत अतिशय 14 कुठले कुठले आहेत? नाही, हे अष्टप्रात्यार झाले. हे त्यांच्यामध्ये म्हणजे 14 याच्यामध्ये भगवंतांची दिव्य ध्वनी जी अनक्षरात्मक असतं, म्हणजे अक्षरात्मक नाही, आणि संपूर्ण म्हणजे शरीरामधून ते दिव्य ध्वनी फिरली जाते, सर्वांगातून फिरली जाते. पण आता या 12 सभेमध्ये जे जीव उपस्थित आहेत ना, सगळ्यांची भाषा एक आहे का? नाही. स्त्रियांची प्राणी म्हणजे भाषा वेगळी आहे, मनुष्यांची वेगळी आहे, मुनी महाराजांची वेगळी आहे, माताजींची वेगळी आहे, देव लोकांची भाषा वेगळी आहे. पण ते मागध जातीचे देव जे असतात ना, मागध जातीचे देव त्या जीवांच्या भाषेनुसार कन्वर्ट करून आणि त्यांच्या पात्रतेनुसार कन्वर्ट करून त्यांच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मागध जातीचे देव करतात. म्हणून म्हणजे त्या समूह शरणमध्ये स्थित असलेल्या सर्व जीवांना भगवंतांची दिव्यध्वनी त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या त्यांच्या पात्रतेनुसार समजली जाते. हे कशाचं, हे 14 कृत याच्यामधलं आहे. नाही, ते 718 भाषामध्ये असते. ती 18 भाषा मूळ आहेत आणि 700 भाषा उपभाषा आहेत. असे 718 भाषामध्ये ही दिव्यध्वनी फिरली जाते. दिव्यध्वनी मग ते त्या सभेमध्ये जे जीव असतील त्यांच्या त्यांच्या कुणाला कुठली भाषा येते, मला कन्नड येते, मला कन्नडमध्ये कन्वर्ट करून माझ्या पात्रतेनुसार भगवान अनंत सांगायला आलेत, पण ते सगळं मला समजू शकेल का? नाही. माझ्या पात्रतेनुसार ते माझ्या कानापर्यंत देऊन ते कन्वर्ट करून देण्याचं मागध जातीचे देव करतात. अजून काय आहे? देवकृत पुष्पवृष्टी आणि पुष्पवृष्टी जे करतात ना, त्याच्यामध्ये म्हणजे आपण समजण्यात आणि करण्यात आपण किती फरक करतो बघा. म्हणजे देवांच्याकडून पुष्पवृष्टी जी केली जाते ते कल्पवृक्ष कडून प्राप्त झालेले जीवरहित अनेक प्रकारचे अनेक रंगाचे फुल असतात. ते कसे असतात? जीवरहित असतात. आणि आपल्या इथं जे फुलं वगैरे प्राप्त होतात ते कशाचे असतात? जीवसहित असतात. हे दोन्हीतला फरक आहे. ते फरक आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि आपण फुल टाकल्यानंतर कसा पडतो? हा, पण तिथं कसं म्हणतात, असं उलटा पडतो, कमळासारखा पडतो असं. म्हणजे त्याचं सुद्धा हे आहे, त्याचं वैशिष्ट्यच आहे. म्हणजे अशा प्रकारचे. नंतर 8 प्रातिहार. 8 प्रातिहार कुठले कुठले आहेत? बरोबर. हा, म्हणजे ते कसे लक्षात ठेवायचे? त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवण्याला जर क्रम जर ठेवला ना, म्हणजे क्रमामध्ये जर व्यवस्थित लक्षात राहतील. म्हणजे कसं आहे, पहिले सिंहासन, रत्नजडित सिंहासन, नंतर कल्पवृक्ष, बरोबर,
नंतर 3 छत्र, नंतर 64 चामर, नंतर पुष्पवृष्टी, नंतर देवदुंदुबी, नंतर दिव्यध्वनी आणि अजून एक कुठल्या राहिल्या? भामंडल. 64 वर आपण तसं झालं. समजा कुठल्या जीवांचे एकच जर भाव शिल्लक राहिला असेल तर अं, नाही, मग जे जर समजा आता एकच जर भाव राहिले असेल तर वर्तमान काळाचा जो एक शिल्लक राहिलेला तो आणि मागचे 6 एकूण 7 भाव दिसतात. म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, बरोबर. आणि त्याच्यामध्ये मग भूतकाळ आणि वर्तमान काळ एवढंच येईल मग, कारण का ते मोक्षाला जाणार आहेत. एकच भाव शिल्लक राहिले असेल तर असं त्याच्यातून आपण घ्यायला पाहिजे. हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. जय बोलो भगवान महावीर स्वामी की जय. अहिंसा परमो धर्म की जय. धन्यवाद. जय जिनेंद्र.